मात्र प्रमुख प्रश्न असा आहे की दादानंतर राष्ट्रवादी कोणाकडे जाणार अशा बघितल्या चर्चा आहेत त्या सध्या सुरू आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली, काय नेमकं असं आहे ना की दादा गेले आणि ज्या पद्धतीनं गेले ते सगळं प्रत्यक्ष सगळं पाहिलं तिथे जाऊन काय खरं म्हणजे झोप उडाल्यासारखी झालेली आहे सगळं. पण आता असं आहे ना की शेवटी आपण शोमन तर असं आता कोणाकडे तरी ही सगळी जबाबदारी देऊन काय ते चालवणारी पाहिजे. पक्ष असेल किंवा सरकार असेल तर उद्या मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे MLA MLC सगळं त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये CLP लीडर याला पण म्हणतो विधान मंडळ आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे होतं ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. काही लोकांच्या सूचना मागण्या आता राष्ट्रात मला वाटतं सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं असं अनेक लोकांचं आम्ही TV सुद्धा ऐकतोय आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ती करायला पाहिजे. पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLP मध्ये होईल. मात्र वेगवेगळ्या ज्या बैठका होत्या 14 बैठका ज्या झालेल्या होत्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अशा त्या संदर्भात माझं मला जास्त काय करतो आता सध्या जे आहे ही जी राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही कामं आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो काय आणि उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे ती आपल्याला ताबडतोब सुनेत्रा वहिनींच्या आधारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. बाकीचं मग पुढे बघता येईल ते काय आता लोक जसं ठरवतील लक्ष त्याप्रमाणे होतं. उद्या सर या संदर्भात शेवट म्हणजे मीटिंग आहे संपूर्ण. उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे. CLPचा नेता ठरवण्याची म्हणजे जे अजित पवार बोलतो त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख CLP लीडर तेवढी मीटिंग आहे आणि कदाचित एकमत झालं आणि सगळी व्यवस्थित झालं तर उद्याची शपथविधी सुद्धा होऊ शकतो.